बातमी आहे सुनील तटकरे यांच्या संदर्भातली. दरम्यान ती बातमी पाहण्या अगोदर आपण मुंबईतली बातमी पाहूया. मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्ष विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुंबईतून महापालिकेच्या कामाची लखतर काढण्यात आली. दरम्यान आता चेंबूरमध्ये झाड पडून मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तवच्या आई वडिलांनी पहिल्यांदाच एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेच्या चौकशी अहवालावर विहान श्रीवास्तवनं नाराजी व्यक्त केली. यात पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली. यावर आता जोरदार टीका होते. विहानच्या कुटुंबानं आम्ही या अहवालामुळे दुःख व्यक्त केलंय. पुन्हा इतर संस्था आणि तज्ज्ञांची कमिटी बनवून याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली. चौकशी पुन्हा केली नाही तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय पर्याय नाही अशी भावना व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रशांत बढे. तेव्हा मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलेलं होतं आणि यामध्ये अनेक जे विद्यार्थी होते ते जखमी झालेले होते. मात्र यामध्ये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता आणि यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते. उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं सांगितलेलं होतं आणि जो चौकशी केल्यानंतरचा अहवाल समोर आलेला आहे यावरून बरंच राजकारण देखील रंगलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता मुंबईच्या महापालिकेच्या कामाची लखतर देखील यातून काढण्यात आली. दरम्यान आता चेंबूरमध्ये झाड पडून मृत्यू झालेल्या विहानच्या आई वडिलांनी पहिल्यांदाच एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे. महापालिकेच्या चौकशी अहवालावर विहान श्रीवास्तव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. यावरून जोरदार टीका देखील होते. विहानच्या कुटुंबानं या अहवालामुळे दुःख देखील व्यक्त केलेलं आहे. पुन्हा इतर संस्था आणि तज्ज्ञांची कमिटी ही बनवावी आणि चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आता पालिका प्रशासनाला केलेली आहे. चौकशी पुन्हा केली नाही तर आम्हाला कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल, त्याशिवाय आमच्याकडे पर्याय दुसरा उरणार नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. चेंबूरमध्ये झाड कोसळून विहान श्रीवास्तव या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने जो अहवाल सादर केलेला आहे यावर आता मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रश्नचिन्ह उभं केले जात आहे आणि यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना जे आहे ते दोषमुक्त केल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जातोय. माझ्याबरोबर विहानचं कुटुंबीय आहे, त्याचे वडील आहेत, त्याची मातोश्री आहेत या ठिकाणी. त्यांनी देखील या संदर्भात जे आहे तो चीड व्यक्त केलेली आहे की या सगळ्या स्थितीमध्ये अजूनही अधिकाऱ्यांवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नहीं. क्या कहेंगे, ये रिपोर्ट आई है बीएमसी की, क्या कहना है आपका? ये रिपोर्ट तो ट्रांसपेरेंट नहीं है और उसका जो फाइंडिंग है रिपोर्ट का वो केवल एक कॉन्ट्रैक्टर पे ब्लेम कर दिया है. नेग्लिजेंस भी मान रहे हैं और पूरे जो लोग उसमें इन्वॉल्व हैं उनको पेनलाइज भी नहीं कर रहे हैं. एक डिपार्टमेंट ने दूसरे डिपार्टमेंट को क्लीन चिट दे दी, गार्डन ने रोड को दिया, रोड को कॉन्ट्रैक्टर को दिया. उससे मतलब जो पूरी इंक्वायरी है उस पर ही क्वेश्चन उठता है. बीएमसी के अंदर भी लोग क्वेश्चन कर रहे हैं इसकी फाइंडिंग को. तो जब रिपोर्ट में इतना फॉल्ट है तो दोबारा इसको री इंक्वायरी करी जाए एक इंडिपेंडेंट पैनल के साथ. वही हम लोगों का डिमांड है और अगर वो नहीं आगे बढ़ते हैं तो फिर हम लोग भी लीगल ऑप्शन देखेंगे अगर री इंक्वायरी नहीं होगी. जो रिपोर्ट आई है इस पूरे रिपोर्ट में जिस तरह से कॉन्ट्रैक्टर को सिर्फ ब्लेम किया गया है, आगे इस तरह की और एक कमेटी बननी चाहिए ऐसी आपकी मांग थी, क्या कहेंगे उसके बारे में? हाँ, मतलब जो कमेटी है उसी पे ही क्वेश्चन है कि बीएमसी के लोग ही बीएमसी को इंक्वायरी कर रहे हैं. उसमें एक तो इंडिपेंडेंट लोग होने चाहिए और ऊपर से जो फैक्ट हैं वो निकल के आने चाहिए. उसमें सबने एडमिट किया कि रिस्की जॉब था, बट वो जब जॉब रिस्की था तो उसको इम्प्लीमेंट हुआ उसके बाद जो देखना था उसको कंप्लीट हुआ. आपने इंस्पेक्शन किया, ये सब किया, उसके बाद भी ये सब हो रहा है तो कहीं ना कहीं तो नेग्लिजेंस है. तो हम लोग नेग्लिजेंस को ही क्वेश्चन कर रहे हैं रादर देन कोई ऑफिशियल से पर्टिकुलर पर्सन को ब्लेम नहीं कर रहे हैं. पूरा सिस्टम है, प्रोसेस है, उसको ब्लेम कर रहे हैं. तो जो उसके पार्ट थे उस जॉब के जो भी लोग, उनको आप अकाउंटेबल करेंगे तभी जाके कुछ एग्जाम्पल सेट होगा, वरना ये एवरी ईयर इंसिडेंट रिपीट होंगे. जिस तरह से मुआवजे की बात कर रहे हैं लेकिन न्याय तो नहीं मिला है, सिर्फ मुआवजे की बात किया जा रहा है, किस तरह से देखते हैं इसको? मुआवजा तो कुछ जो खोया है उसको वापस नहीं ला सकते, बट मुआवजे से इसको कंपेयर भी नहीं करना चाहिए. मेरा तो ये है कि ये चीज़ नहीं हो उसके लिए हम क्या कर सकते हैं, दोबारा उस पर ध्यान देना चाहिए और जिन्होंने किया है, इनकी गलती है, उनको पकड़ना चाहिए.
बाकी दो यही चीज़ें हैं। कब तक का डेडलाइन आप सरकार को देंगे? कितने दिन में आपको लगता है कि इसके ऊपर कार्रवाई हो, और कब आप जो है न्यायालय में जाएंगे इसके बारे में? डेडलाइन तो ऐसा नहीं है, इंक्वायरी होती है, टाइम तो लगता है। पहली रिपोर्ट बहुत जल्दी आई तो हमको लगा कि कंक्लूड होगी तो अच्छा ही कुछ आएगा, बट जैसा आया वो काफ़ी शॉकिंग था और डिसअपॉइंटिंग भी था। अभी जितना जल्दी कर सकते हैं इसको कंक्लूड उतना अच्छा है। पॉजिटिव डायरेक्शन में चीज़ बढ़ेंगी तो हम भी वेट करेंगे, वरना तो फिर उसके बाद हम लीगल एक्शन के एक्सप्लोर करेंगे। मैम, आप कुछ कहना चाहेंगे इस पूरे रिपोर्ट के बारे में? नहीं, बस ऐसा कुछ बनाए कि अगला कोई विहान की डेथ ना हो, किसी और के विहान की। जिस तरह से रिपोर्ट दी गई है प्रशासन से, क्या कहेंगे इसके बारे में? कुछ खामियां रह गई है प्रशासन से? पता नहीं, उन लोगों ने खुद ही कमेटी बनाई, खुद ही सब कुछ दे दिया है, तो क्या उन्होंने किया है जांच, वो समझ में नहीं आ रहा है। क्या मांग रहेगी अभी आप सरकार से, क्या मांग करेंगे? सरकार से यही है कि अच्छे नियम बनाए ताकि आगे ऐसा हर साल जो होता है वो कभी ना हो, चाहे मैनहोल केस हो या ट्री फॉलिंग केस हो या और भी जो केसेस आते हैं बीएमसी के। माझ्याबरोबर विहानचं कुटुंबीय या ठिकाणी होतं. या सगळ्या कमिटीच्या संदर्भात त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे, आणि जर यापुढे सरकारने अशी पावलं उचलली नाही तर न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला जाईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. तेव्हा आता विहानच्या आईवडिलांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे. या सगळ्याबाबत आता प्रशासनाकडनं या सगळ्याची दखल घेतली जाते का? या अहवालाबाबत आता तज्ज्ञांची कमिटी बोलावली जाते का? त्यांची ही मागणी मान्य केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.